बसा खाली तुम्ही ताई. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. आता देवाने सांगितलं शिशुपाळाचा मृत्यू झाला. देवाने सांगितलं म्हटलं चला लावा बरं पटकन गंध, कार्यक्रमाला सुरुवात करायची आपल्याला राजसूयज्ञाला. आणि आता त्या धर्मराजाने ती गंध अक्षता घेतली, भगवान गोपालकृष्ण महाराजांच्या कपाळाला लावलेली आहे. आणि प्रभू परमात्म्याला ते गंध अक्षता लावल्यानंतर त्या ठिकाणी तो हारही घालण्यात आला. राहू द्या आगत स्वागत झालं, सगळं काही आनंदाचा कार्यक्रम. आणि आता देव म्हणतात करा सुरुवात. प्रत्येकाला वेगवेगळी सेवा देण्यात आली होती बघा, प्रत्येकाला वेगवेगळी सेवा देण्यात आली. गंधाक्षता करण्याचं काम कोणाकडे आलं? भगवान त्या धर्मराज युधिष्ठिराकडे. पत्रवाळी उचलण्याची सेवा भगवान गोपालकृष्णाने घेतलेली आहे. वाढण्याचं काम द्रौपदीने घेतलेले. असे गंध अक्षता करण्यात, त्या आरती दुपारती करण्याचं काम नकुल सहदेवाने घेतलेलं आहे. अर्जुनाने सगळ्यांची व्यवस्था करण्याचं काम घेतलेलं आहे, झोपायची उठण्याची बसण्याची सगळी. पण भीमदादाकडे मात्र पाटीलकी आलेली आहे. आणि आता भीमदादा त्या राजस्व यज्ञामध्ये सगळ्यांना कोणाला काय कमी आहे का, कोणाला काय जास्त आहे का, हे बघण्याचं काम कोणाकडे आलं? हा, भीमदादाकडे आलेलं आहे. आणि आता भीमसेन त्या राजस्व यज्ञामध्ये फिरत आहेत. लग्नामध्ये आपल्याला लग्न वगैरे काही असलं म्हणजे आपल्याला अनेक ते दोन प्रकारचे लोक सापडतात. एक सांगकामी आणि एक काम सांगे. आणि एक नुसते मोठे की मिरवायला आलेले असतात. एकाने अंगठ्या केल्या, अंगठ्या अण्णा, एकाने अंगठ्या केल्या, अंग तो पंक्तीमध्ये आला आणि तो सारखा असं करायचा, भात वडा बुंदी वडा, भात वडा बुंदी वडा, भात वडा बुंदी वडा. आता भीमदादा पंक्तीमध्ये फिरू लागले. बाबा लोकायला दम देत होते, पोटभर खा, उष्ट पडू नका, नाही तर माझ्या गदेशी गाठी. गदा पाहिली कशी आहे, डोक्यातच टाकून एखाद्याच्या. पोटभर का पंक्तीमध्ये फिरतायत. आता ते भीमदादाचं ते रौद्र रूप पाहिलं सगळ्या ऋषी मंडळींनी. आणि ते सगळ्यांनी ते रौद्र रूप पाहिल्यानंतर बाबा लोकांचं जेवण म्हणजे जवळजवळ कमीच झालं. ते धमक्या देणं चालू होतं. आणि आता धर्मराज युधिष्ठिर फेरफटका मारण्यासाठी पुढे गेले आणि पाहिलं त्यांनी पंक्तीमध्ये भीमदादा फिरतायत, धमक्या देतायत, थांबा
धर्मराज इकडं इकडं थांबा तुम्ही, त्यांना जाऊ द्या तिकडं, त्यांना त्यांचं काम करू द्या. आता धर्मराज युधिष्ठिर हे भीमसेनाचे मोठे बंधू आहेत आणि इंद्रप्रस्थाचे ते राजे आहेत. आता या भीमाला बोलावं तर आडबंगासोबत बोलल कोण? धर्मराज युधिष्ठिरांनी गंमत पाहिली. धर्मराज युधिष्ठिर विचार करू लागले, 6 महिने झाले म्हणे यत्न चालू आहे आणि बाबा लोकांच्या तब्येती सुधरत नाहीत. एवढे पंचपक्वान्न खाऊ घातले म्हणे, हे बाबा लोकांच्या तब्येती का बरं सुधरत नाहीत? विचार करायला लागले ते. आणि आता त्यांनी पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं तर समोर भीमदादा गदा घेऊन फिरतायत, धमक्या देत आहेत. एका बाबांनी थोडस उष्ट टाकलं होतं, त्याच्यावर गदा घेऊनच धावला हा भीम. टाकतोच म्हणे डोक्यात. बाबा गेले घाबरून. धर्मराजाला ही गोष्ट आवडली नाही, वाईट वाटलं की साधू संतांची अशा पद्धतीची वागणूक योग्य नाही. आणि आता धर्मराज युधिष्ठिर देवाजवळ आलेले आहेत, भगवान गोपालकृष्णांजवळ ते गेलेले आहेत आणि प्रभू परमात्मा त्या ठिकाणी उभे आहे. आणि देवाला भगवंत ते धर्मराज म्हणतात की हे प्रभू, 6 महिने झाले यज्ञ चालू आहे, मला वाटले साधू संत चांगल्या प्रकारे भोजन करतील, मला चांगला आशीर्वाद देतील. मी प्रत्येकाला वेगवेगळी सेवा दिली म्हणे, दुर्योधनाला सुद्धा सेवा दिली म्हणे. दुर्योधनाला कोणती सेवा दिलेली होती? दक्षिणा वाटप करायचं काम दिलं होतं. दक्षिणा वाटप करायला माणूस चांगला लागतो. हा, ज्याच्याकडे ती सेवा आली तो माणूस चांगला लागतो. कारण ज्याचे पैसे असतात, ज्याला कार्यक्रम करायचा असतो, त्याला असं वाटतं की सगळ्यांना पुरले पाहिजे, जास्त जायला नको. आणि जे घेणारे असतात त्यांना असं वाटलं पाहिजे याच्या कुठं बापाचं आहे, याने आपल्याला मोकळं चोकळं दिलं पाहिजे. दुर्योधनाने दणका उठवला. ज्या बाबाला 500 पूजा करायची त्याला 5000 करायचा, ज्याला 5000 करायची त्याला 50,000 करायचा. त्याच्या डोक्यात म्हणजे यांचं वाटोळ व्हावं असा विचार कोणाच्या डोक्यात होता? दुर्योधनाच्या. त्यांनी ते सगळं वाटून वाटून थकून गेला, परंतु द्रव्य काही संपलं नाही. कारण त्यांनी 1 रुपया जर दान केला तर इकडे 9 रुपये वाढायचे. कारण त्याच्याकडे नवनिधी होत्या आणि ही गोष्ट फक्त जगाच्या मालकाला माहिती होती, म्हणून त्याच्याकडे ते काम दिलं. भीमदादाची दादागिरी वाढली. धर्मराज युधिष्ठिराने देवाला सांगितलं, म्हणे देवा, याच्यावर तुम्ही काहीतरी आवर घाला, हे चुकीचं आहे म्हणे, साधू संतांना अशा पद्धतीने त्रास देणं. आता असं सांगून धर्मराज युधिष्ठिर बाजूला निघून गेले. आणि देवाने त्या भीमदादाकडे पाहिलं आणि भीमदादाला असा हात वर करून इशारा केला, भीमसेना. तसा भीमसेना आला आणि देवाच्या पायावर नतमस्तक झाला, देवाला दंडोत केलेला आहे, वाकून प्रणाम केला. आणि देवाला विचारलं, म्हणे देवा काय म्हणता, काय सेवा आहे माझ्यासाठी? आणि आता देव त्या भीमसेनाला सांगतात, म्हणे भीमसेना, आपल्या या राजसू यज्ञामध्ये सगळे ऋषी आले, सगळे संत आले, सगळे बाबा आले म्हणे, पण एक बाबा काही आले नाही म्हणे. म्हणे कोण? म्हणे एक ऋषी आहेत, ते काही आले नाही म्हणे. म्हणे कोणते ऋषी? म्हणे गंधमादन ऋषी. म्हणे कुठं असतात ते? म्हणे गंधमाला पर्वतावर असतात म्हणे. जा म्हणे त्यांना घेऊन या, ते जर आले नाही तर आपल्या यज्ञाची पूर्तता होणार नाही. ठीक आहे म्हणे, हरकत नाही. देवाचा आशीर्वाद घेतला आणि आता भीमसेन निघालेले आहेत, रथावर बसलेले आहेत आणि रथ निघालेला आहे. त्या गंधमाला पर्वताच्या दिशेने तो रथ निघालेला आहे. भीमाला मोठा अहंकार होता, मी चांगला ताकदवर आहे म्हणून. आणि आता त्या गंधमाला पर्वताच्या दिशेने ते येत आहेत. जसं जसं गंधमाला पर्वत जवळ येऊ लागलं तसा अत्यंत घाणेरडा वास सुटला. भीमसेनाने नाकाला उपरणं लावलं, काय वास येतोय म्हणे. आणि नाकाला उपरणं लावून आता हे भीमसेन त्या पर्वत चढून तिथं गेले आणि तिथं बघितलं तर त्या ठिकाणी ते गंधमादन ऋषी बसलेले आहेत. त्या ऋषीला पाहून तर भीमसेनाला चक्कर झाली.
भीम आणि असा काही प्राणी पाहिला नव्हता, कारण ते गंधमादन ऋषी म्हणजे त्यांचं संपूर्ण तोंड हे डुकराचं आणि शरीर हे सोन्याचं होतं. आता हे भीमसेन त्यांच्या जवळ गेले, थोडं अंतर ठेवूनच गेले, वासच लय येत होता हो. त्यांना दंडवत केला आणि त्यांना सांगितलं म्हणे, महाराज माझं नाव भीम आहे, मी धर्मराज युधिष्ठिराचा धाकटा बंधू आहे आणि आमच्या बंधूंनी राजसू यज्ञाची निर्मिती केलेली आहे. भगवान गोपालकृष्णांचा आदेश घेऊन मी या ठिकाणी तुम्हाला काय ते यज्ञाचं आमंत्रण द्यायला आलेलो आहे. आमच्या या आमंत्रणाचा स्वीकार करावा. गंधमादन ऋषी म्हणतात की बाबा रे, तुला जर काही दानधर्म जर करायचा असेल तर तू तो दानधर्म मला इथेच दे, मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही, माझ्या तोंडाचा घाण वास येतो. असं कोण म्हणतंय? गंधमादन ऋषी त्या भीमसेनाला सांगतात. मी जर तिथे आलो तर तिथे आलेले बाकीचे ऋषी, बाकीचे बाबा लोक निघून जातील, म्हणून तुला काय दानधर्म करायचा तो इथं दे. आता न राहून भीमसेनाने त्या गंधमादन ऋषींना एक प्रश्न विचारला. काय म्हणतात भीमसेन, हे महाराज, एकांकी वसती नित्यम गंधमालेन पर्वतम किमर्थम कंचनम काया किमर्थम सुकरो. या एकांक पर्वतावर तुम्ही राहता, या गंधमाला पर्वतावर तुम्ही राहता, तुमचं तोंड डुकराचं आणि शरीर सोन्याचं, असं कसं काय झालं? त्यावेळेस ते गंधमादन ऋषी म्हणतात, अन्नदानम मया दत्तम हेमरत्नानि सागरात शुभवाक्यम न कर्तव्यम तदर्थम सुकरो. मी माझ्या जीवनामध्ये भरपूर अन्नदान केलं, भरपूर द्रव्यदान केलं, हिरे माणिक मोती सगळं काही दान केलं. एवढंच नव्हे तर समुद्रामध्ये असणारे दुर्मिळ असणारे रत्न सुद्धा दान केले, परंतु तोंडाने चांगलं बोललो नाही. परिणाम मला माझं संपूर्ण शरीर सोन्याचं हे मला प्राप्त झालं आणि तोंड मात्र मला डुकराचं मिळालं. आता भीमसेनाच्या लक्षात आलं की भगवान गोपालकृष्णांनी आपल्याला इथं कावर पाठवलं. म्हणून माणसाची वाणी कशी असली पाहिजे, तोंड कसं असलं पाहिजे, बोलणं कसं असलं पाहिजे, मधुर असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. एक समनापूरचे कांसारच्या वड्यावाले प्रसिद्ध झाले माग युट्यूबवर, फार फेमस झाला तो माणूस. कशामुळे? खाता की नेता की इथेच पेता. भाऊंना 2 पाणी बॉटल दे रे प्रेमाने, महाप्रचंड वेग धारण कर. अक्का उभी 1.5 महिन्यापासून फक्त बोलण्यामुळे प्रसिद्ध झाला. आणि म्हणून आमचे संत महंत बाबुळगावकर बाबा शास्त्री म्हणतात, तू दिली वाणी रसाळ पण मी बोलत होतो ओशाळ, वाचेने दुखविले सगळं भूत मात्र ते. हे देवा, तू तर मला वाणी चांगली दिलीस, पण त्या वाणीने मी चांगलं बोललो नाही. आणि म्हणून एक हिंदी भाषिक कवी म्हणतात, निर्मल वाणी पाकर तुझसे नाम न तेरा गाया. निर्मल वाणी पाकर तुझसे नाम न तेरा गाया. हो नयन मुंद
चांगली दिलीस, पण त्या वाणीने मी कधीच चांगलं बोललो नाही. तुझी स्तुती स्तवन करायला पाहिजे होती, तुझं भजन करायला पाहिजे होतं, परंतु ते भजनही मी केलेलं नाही, काहीच केलं नाही. अर्वाच्य भाषेत बोलत लोकांचे मन दुखवलेले आहे. अनेक लोकांचे मी मन दुखवले आणि तो प्रसव वाढवून घेतलेला आहे. आणि तो प्रसव वाढवत वाढवत तो परमेश्वरापर्यंत तो गेलेला आहे. आणि म्हणून हे देवा, हा माझा प्रसव कशा पद्धतीने नष्ट होईल रे बाबा. तू हे सगळं शरीर मला चांगलं दिलं, सगळं चांगलं दिलं, परंतु या शरीराला मी चांगलं ठेवलं नाही. या चादरीला म्हणजे या शरीराला मी घाणेरडं करून टाकलं. तूने मुझको जग में भेजा, देकर निर्मल काया. तूने मुझको जग में भेजा, देकर निर्मल जन्म जन्म की मैं चादर, कैसे राग छुड़ाऊं, मेरी चादर ओढ़ के गई, द्वार तुम्हारे आऊं, मेरी चादर ओढ़ के गई. हे देवा, ही तुझी जी मंदिरं आम्हाला दिसतात ना, ही मंदिरं कशासाठी बांधलेली आहेत? या ठिकाणी तुझ्या संबंधाने पवित्र झालेल्या त्या विशेषांना आम्ही आमची श्रद्धा समर्पित करू शकू, त्या मंदिरांमध्ये जाऊन त्या भगवंताची भक्ती करू, यासाठी त्या मंदिराची निर्मिती आहे रे. परंतु माझी त्या मंदिरामध्ये जावं अशी इच्छाच होत नाही. का होत नाही? कारण तो अनधिकार मला अडवण्याचा प्रयत्न करत असतो बघा. इन पैरों से चल कर तेरे मंदिर कभी न आया. इन पैरों से चल कर मंदिर कभी न आया. हो जहाँ जहाँ हो पूजा तेरी, कभी न शीश झुकाया. जहाँ जहाँ हो पूजा तेरी, कभी शीश झुकाया. आणि देवा, मी असा अनाधिकारी आहे रे. आणि आता असा मी अनाधिकारी असलेला जीवडा आता तुझ्या समोर कोणत्या तोंडाने येऊ? तेव्हा ते म्हणतात, हे हरिहर में हार के आया, हे हरिहर में हार गया. अब क्या हार चढ़ाऊं, मेरी चादर ओढ़ के द्वार तुम्हारे आओ, मेरी चादर
आपली चूक लक्षात आली आणि आता भीम परत आलेला आहे. भगवान श्री गोपालकृष्ण महाराजांजवळ जातो, देवाला दंडवत करतो आणि देवाला सांगतो की हे प्रभू, माझ्याकडून फार मोठा अपराध झालेला आहे. या संत महात्म्यांना मी अशा पद्धतीने बोलायला नको होतं, परंतु माझ्याकडून फार मोठा अपराध झालेला आहे. देव म्हणतात त्यांना क्षमा मागा. आणि आता भीमसेनाने त्या सगळ्या संतांची ती क्षमा मागितलेली आहे, हात जोडलेले आहेत, क्षमा मागा. आणि ती गदा खाली ठेवली, खाली म्हणजे अशी खाली हातात धरली, हात जोडलेले आहेत, नम्र झाले, बिलकुल पाठवडे नम्र झाले. बसा आता इथं भीमजी, इथं बसून घ्या खाली. तुम्ही पण बसा खाली, या इकडे, इकडच्या बाजूला येऊन बसा, बसा इकडं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव. गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. कुठलंही कार्य असू द्या, ते कार्य त्याच्याकडे बघण्याची दृष्टी जर चांगली असली तर माणसाच्या मनात सुद्धा विचार कसे असतात, चांगले येतात ना. आणि जर विचार जर चांगला केला नाही तर, विचार जर चुकीचा केला, वाईट विचार केला तर, मग ही भावना जी आहे ना, ही मूळत असते. हा स्वभाव असतो, प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव असतो, अनेक लोकांचे वेगवेगळे स्वभाव आहेत, आहे का नाही. आणि म्हणून मग देवाने काय केलं, एकदा परीक्षा घ्यायची ठरवली. आणि त्या दुर्योधनाला आवाज दिला, दुर्योधनाला सांगितलं, म्हणे इकडे या, म्हणे युवराज इकडे या. म्हणे काय, देवाजवळ आले. देव म्हणतात की हे सगळे साधू संत बसलेले आहेत म्हणे, सगळे ऋषी मंडळी सगळेजण त्या ठिकाणी जमा झालेले होते. 88,000 ऋषींना घेऊन, 88,000 शिष्य होते, कोणाचे, दुर्वास ऋषींचे. आणि ते 88,000 शिष्य मंडळींना घेऊन त्यांचा तो मार्ग मेळावा दुर्वास ऋषींचा त्या ठिकाणी हजर झालेला होता. व्यास ऋषी आहेत, मोठे मोठे ऋषी, खूप ऋषी होते तिथं. आणि हे सगळे ऋषी मंडळी त्या ठिकाणी बसलेले आहेत, भोजन चालू आहे. आणि देव म्हणतात दुर्योधनाला, युवराज, या संत महात्म्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ महात्मा, तपस्वी महात्मा कोणता आहे, मला जरा निवड करायला मदत करता का म्हटले. बघून या बरं म्हणे. हे काम कोणाला सांगितलं, देवानी दुर्योधनाला. आता दुर्योधन निघाला, चांगला फेरफटका मारून आला. कुठे गेला दुर्योधन आपला, तिकडे का फेरफटका मारतोय का. मग तो फेरफटका मारून आला देवाजवळ आणि देवाला सांगितलं म्हणे, देवा सगळ्यांकडे गेलो म्हणे, सगळे पाहिले म्हणे, पार एक एक बाबाच्या जवळ जाऊन पाहिलं म्हणे असं मी, पण मला एकही तपस्वी दिसला नाही म्हणे, सगळे कपटी आणि असे भामट्यासारखे दिसले म्हणे बाबा मला. देव म्हणे जा तुम्ही, तुमचं काम झालं. आता धर्मराजाला बोलवलं आणि धर्मराजाला सांगितलं की हे धर्मराज, आपल्या या राजसुयज्ञामध्ये सगळ्यात श्रेष्ठ तपस्वी असा असलेला ऋषी बघा बरं कोण आहे. धर्मराजाने तपास केला, सगळीकडे जाऊन चक्कर मारून आले आणि देवाला सांगितलं. देवाला हात जोडले आणि देवाला म्हणतात, देवा
हे सगळेच ऋषी तपस्वी आहेत, सगळे श्रेष्ठ आहेत म्हणे, यांच्यामध्ये तुलना नाही करू शकत म्हणे मी, हा श्रेष्ठ, हा छोटा, हा मोठा, हा असा, हा तसा. यातनं कोणता भाव प्रकट होतो? जैसी दृष्टी तैसी सृष्टी. तुम्ही समोरच्या क्रियेला, समोरच्या गोष्टीला, समोरच्या व्यक्तीला कशा पद्धतीने बघता, आता या कार्यक्रमाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता हे तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे ना ते. तुमची बुद्धिमत्ता जेवढी असेल तेवढं तुम्ही बघणार. तुमची बुद्धिमत्ता जर अपूर्ण असेल तर तुम्ही तिथपर्यंतच बघणार. बरोबर आहे का नाही? म्हणून हा ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. आणि असंच दिवसांमागून दिवस जात होते. 6 महिने झाले यज्ञ चालू आहे आणि त्या धर्मराजाला प्रश्न पडलेला आहे आणि धर्मराज विचार करतो आहे. माता कुंती त्या धर्माला विचारते की हे धर्मा, गेले 6 महिने झाले यज्ञ चालू आहे, परंतु प्रश्न पडलाय की काय करावं. धर्मराज आता भगवान गोपालकृष्णांजवळ जातात आणि देवाच्या पाया पडतात आणि देवाला सांगतात की हे प्रभू, 6 महिने झाले यज्ञ चालू आहे, आई चिंता करते आहे. देव म्हणतात काळजी करू नका, तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि आता प्रत्यक्ष प्रभू परमात्मा उठलेले आहेत आणि त्या संत महात्म्यांजवळ गेलेले आहेत. ते दुर्वास, व्यास हे संत बसलेले आहेत आणि त्या संतांजवळ भगवंत जातात आणि त्या संतांजवळ गेल्यानंतर त्यांना हात जोडतायत आणि त्यांना म्हणतात की प्रभू, हे मुनिवृंद, या यज्ञामध्ये मी पत्रावळी उचलण्याची सेवा घेतलेली आहे. गेले 6 महिने झालेले आहेत, तुम्ही मला एकही पत्रावळी उचलू दिलेली नाही, माझी सेवा मला करू द्या. ऋषी म्हणतात, हे परमात्मा, तुम्ही जर आमची पत्रावळी उचलली तर फार मोठी आगळीक होईल. देव म्हणतात, एक 5 पत्रावळ्या मला उचलू द्या. आणि आता देवाने त्या 5 पत्रावळ्या उचलल्या आणि बाहेर उकरड्यावर नेऊन टाकल्या. जसा ती पत्रावळी बाहेर नेऊन टाकली तसं बाहेर 6 महिन्यापासून एक कार्यक्रम चालू होता. त्या यज्ञाच्या बाहेर दररोज एक पक्षी यायचा, झाडावर बसायचा, प्रसादाची वास पाहायचा आणि निघून जायचा. आज प्रभू परमात्म्याने ती पत्रावळी जशी टाकली तसा तो झाडावर बसलेला तो पक्षी भरकन उडालेला आहे, त्या पत्रावळीवर येऊन बसलेला आहे आणि त्या कृष्ण प्रभू परमात्म्याच्या स्पर्शाने पवित्र झालेला तो प्रसाद तो ग्रहण केलेला आहे. जसा तो प्रसाद ग्रहण केला तसा ती स्वर्गाची घंटा घना 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 वाजू लागली. पंडू राजाला जडत्वातून मुक्ती मिळालेली आहे. बघा, जडत्वातून मुक्ती मिळाली. तो पक्षी म्हणजे कोण होता? तर तो पक्षी म्हणजे शुभ योगेंद्र होते आणि पक्षाच्या रूपाने ते प्रसाद घेण्यासाठी त्या ठिकाणी येत होते. आणि म्हणून आम्हाला भक्त होता आलं पाहिजे, हे भक्ताचं लक्षण आहे. मग भक्त कसा असावा? तर संत आम्हाला सांगतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही भक्त जाना जे देही भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही भक्त ऐसे जाना जे देही केले आशापाश निवार,
पाहिजे बघा. आमचं भक्ती करणं मोठं गमतीचं आहे. आम्ही मंदिरामध्ये जातो, ते नारळ घेतो, ते पानही घेतो, त्या नारळाच्या खाली ते पान लावतो, त्याच्यावर ते सुपारी, लवंग, वेलदोडा, खारी, खोबरं ते सगळं ठेवतो. आणि ती पैसे काढतो, ती पैशाची नोट त्याच्यावर ठेवतो. 10 रुपयाची फाटकी नोट अगदी सरळ करून ठेवतो, त्या देवाला दिसावी म्हणून. आणि देवाला सांगतोय, बघ तुला विडा वाहतोय. वेडा नाही येतो. तुमच्या 1000-500च्या नोटांना कोणी हात लावणार नाही हेही त्याला माहिती आहे. परंतु ती लाच देऊन त्या देवाला विकत घेण्याचा आमचा तो वेडा प्रपंच, तो प्रयत्न चालू असतो. आणि मग आम्ही देवाला सांगतो, देवा बघ तुझ्यासाठी वेडा आणलाय, पप्याचं यंदा तेवढं उरकून टाक, आणि गुड्डीसाठी चांगलं मोठं स्थळ येऊ दे. असं काय कोणाला सांगतो आपण? त्या देवाला सांगतो. परंतु संत म्हणतात की भक्त असा नाहीये. मग भक्त कसा आहे? तर ते म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला विषय तो त्यांचा झाला विषय तो त्यांचा झाला. आम्हाला जाळीच्या देवाला जायची फार हौस असते. बरेच लोक जाळीच्या देवाला जातात. मग जाळीच्या देवाला निघायचं, मग ती गाडी केल्या जाते, मग ती गाडी करायच्या अगोदर दाढी केल्या जाते, आणि ती बॅग भरल्या जाते, पिशवी वगैरे, त्याच्यात ते आथरायचं पांघरायचं सगळं साहित्य घेतलं जातं, बामाही घेतला जातो, अमृतांजन, झेंडू, ते सगळं साहित्य घेतल्यानंतर आम्ही मोबाईल पाहतो. त्या मोबाईलला चार्जिंग केलेली आहे किंवा नाही हेही तपासून घेत असतो. त्याला बॅलेन्स मारलेला आहे किंवा नाही हेही तपासून घेतो. आथराय पांघरायचं साहित्य अगदी बरोबर घेतो. तिथं फार थंडी आहे म्हणतात. आणि मग आम्ही जाळीच्या देवाला पोहोचलो तर मग तिथून घरी बायकोला फोन करतो, पोहोचलो ग मी. संत म्हणतात, असा भक्त परमेश्वराला अपेक्षित नाही. मग कसा अपेक्षित आहे? केले आशा पास निवारोनी, केले आशा पाश निवारोनी, केले आशा पास निवारोनी, केले आशा पाश निवारोनी. या भक्ताचं डोकं दुखत नाही, थंडी वाजत नाही, काहीच होत नाही. त्याचं सगळं दुःख त्या परमेश्वराच्या अधीन असतं. आणि म्हणून ते म्हणतात, विषय तो त्यांचा झाला विषय तो त्यांचा झाला विषय तो त्यांचा झाला. पंडूराजाला मुक्ती मिळाली. सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सगळे ऋषी संत महंत सगळ्यांना दक्षिणा वगैरे देऊन सगळे इकडे तिकडे निघून गेले. आपला सुद्धा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह सोहळा गेल्या 6 दिवसापासून चालू आहे. आजचा आपला 6वा दिवस, आणि उद्या आपल्या कथेचा शेवटचा दिवस, आणि परवाच्या दिवशी काल्याने समारोप होणार आहे. बरोबर आहे ना? 6 दिवसापासून तुमच्या गावामध्ये मी आहे. अत्यंत सुंदर वातावरण आहे.
आणि या वातावरणामध्ये तुम्ही सगळेजण आले. शेवटच्या दिवशी का होईना परंतु मंडप भरला, समाधान वाटलं. पहिल्या दिवशी तर बोटावर मोजा इतकी माणसं होती. आमच्या या भूषणनी मोजले होते पोरं माणसं सगळे. तुम्हाला म्हणे बाबा 127 इकडच्या बाजूला होती. मी म्हणलं तू आता आकडे नको सांगू मला, लय मोठा कार्यक्रम करून आलो मी. आणि ते इथं येऊ, इकडं काही माणसं इकडं काही माणसं. आता समाधान वाटतं, आनंद वाटला. ते प्रभू परमात्म्याची लीळा कशी आहे, अगाध आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. बसा तुम्ही खाली युधिष्ठिर, तुम्ही इथं बसा. आणि आता देवही आपल्या द्वारकेमध्ये निघून गेले. जसं देव गेले तसं त्या भगवंताच्या पत्न्या, त्यांना आनंद झालेला आहे. आणि त्या कृष्ण प्रभू परमात्म्याच्या त्या पत्न्या देवाचं स्वागत करण्यासाठी पटकन पळतच आलेल्या आहेत. तुमच्या पत्न्या करतात का नाही स्वागत कुठून बाहेरून आल्यावर, का फक्त खिसे तपासतात? हा, स्वागत करतात ना, का फक्त खिसे खाली करायचं काम करतात? नाही ना. आणि देवाचं त्या ठिकाणी स्वागत होतंय आणि सगळ्याकडे आनंदाचा वर्षाव. त्या द्वारकेमध्ये आनंद, कारण कितीतरी दिवसापासून, जवळजवळ 7-8 महिन्यापासून देव तिकडे तयारीला गेलेले आहे. आणि ते स्वागत चालू आहे. आणि आता त्या भक्त, त्या असलेल्या गायन मंडळींनी, त्या गायक मंडळींनी देवाचं स्वागत करायला सुरुवात केली. ते म्हणतात, स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम सुस्वागतम, स्वागतम कृष्ण, स्वागतम सुस्वागतम, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम सुस्वागतम, स्वागतम कृष्ण, स्वागतम सुस्वागतम, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. आणि आता तो स्वागत सोहळा संपन्न झाला. आता सकाळ सकाळची वेळ होती, दुसरा दिवस उजाडला. आणि सत्यभामिनी, तो दिवस कोणता होता? वटपौर्णिमेचा दिवस होता. कोणता दिवस होता? वटपौर्णिमा. वटपौर्णिमेला काय करतात बाया? हा, काय करतात?
वडाच्या झाडाची पूजा करतात. आता सत्यभामा निघाली, आरतीचा ताट घेतला हातामध्ये आणि त्या वडाच्या झाडाजवळ गेलेली आहे. त्या द्वारकेमध्ये एक वड होता, त्या वडाच्या झाडाजवळ गेली, त्या झाडाला गण बिन लावला, मस्त अक्षता लावली आणि आरती बिरती मस्त फुलवली, त्याला ती दोरी बिरी बांधली आणि मस्त तिचं ते चालू आहे कार्यक्रम. सकाळी सकाळी मस्त ती दोरी बिरी बांधून मस्त ती फिरती तिथं घर 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 आणि असा तिचा कार्यक्रम चालू असताना आकाश मार्गे नारदजींचं आगमन होत आहे. सगळ्यांनी नारदजींचं स्वागत करायचंय. श्रीमन्नारायण नारायण काढून ठेवते काय अडचण नाही. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी तेरी महिमा प्रभु रे न्यारी न्यारी हरी हरी तेरी महिमा प्रभु रे न्यारी न्यारी हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरि हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नारायण हरि ओम नारायण श्रीमन्नारायण नारायण महिमा प्रभु रे न्यारी न्यारी हरि हरि प्रभु रे न्यारी न्यारी हरि हरि श्रीमन्नारायण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नारायण श्रीमन्नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण आणि आता ते नारदजीच्या सत्यभामेजवळ जातात. नारदजी सत्यभामेजवळ जातात आणि नारदजी सत्यभामेला विचारतात, म्हणे ताई, ओ ताई. सत्यभामा ही कोण आहे? नारदजींची मांडलेली बहीण आहे. आणि सत्यभामा नारदजी तिला म्हणतात, ताई काय चाललं म्हणे कार्यक्रम सकाळी सकाळी? काही नाही म्हणे दादा, बघा आता आज वट पौर्णिमा आहे म्हणे, तुम्हाला माहिती नाही काय म्हणे? नाही, तुम्ही काय करताय ते सांगा. वडाची पूजा करते म्हणे. पण कशासाठी? वडाची पूजा कशासाठी? वडाची पूजा केल्यानंतर एक पती 7 जन्म भेटत असतो, असं तुम्हीच लोक सांगतात म्हणे. असं बर, चांगलंय म्हणे. मग म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही, वडाला पूजा तू जी करते म्हणे. मनातल्या मनात नारदजीने विचार केला, तो ह्या जन्मात तुला कटाळून गेला असेल. 7 जन्म अवघड आहे. नारदजी म्हणतात, मी आता मुहूर्त पाहूनच आलो म्हणे. नेमका मुहूर्तच पाहिलं, पंचांग पाहिलं, तुझी आठवण आली, चला बा आपल्या ताईला भेटून यावं म्हणून आलो म्हणे मी इथं. तर तू इथं फेऱ्या मारून राहिली. आताचा मुहूर्त इतका सुंदर आहे म्हणे, तू जर आता जर एखादी कुठली गोष्ट जर मला दान केली तर ती तुला 7 जन्म भेटू शकते म्हणे. एवढाच्या झाडाला फेऱ्या मारण्यावर काहीच होणार नाही म्हणे. असं म्हणे. हो म्हणे. काय दान करावं लागेल? काही दान कर म्हणे. म्हणे पैसे. तिला लय गर्व होता.
तिच्याकडे लई पैसा होता ना, तिच्या खात्यावर स्वतंत्र तिच्या बापाने टाकून दिले असतील 4-2 लाख रुपये. मोजत नव्हती ती कोणाला. पैसा असल्यानंतर मोजत नाही माणूस. ती म्हणे पैसे दिले तर म्हणे पैसे भेटतील, अन्न दिलं तर अन्न भेटल. मग तिने क्षणभर विचार केला. ती म्हणे जर समजा पती जर दिला तर म्हणे पती भेटन, एक पतीचाच जन्म. म्हणे असं म्हणे ठीक आहे म्हणे मी पती दान करते. नारदजी म्हणे हे असं तोंडी बोलून चालत नाही, त्याला विधी करावा लागतो, संकल्प सोडावा लागतो, पाणी द्यावं लागतं. आता ते पाणी सोडते म्हणे, पाणी घ्या म्हणे. नारदजी म्हणतात या पाण्याचं, आता नारदजी त्या पाण्याचं महत्व सांगतायत त्या सत्यभामेला. थांबा ना. नारदजी त्या पाण्याचं महत्व सांगतात. नारदजी म्हणतात या पाण्यात फार मोठी ताकद आहे, याला संकल्प असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? संकल्प. आणि संकल्पाची पूर्तता ही पाणी सोडल्याशिवाय होत नाही. मग दानाची पूर्तता पाणी सोडल्याशिवाय होत नाही. मग दान कशाला म्हणावं तर शास्त्रकार सांगतात स्वसत्ता निवृत्ती परसत्ता संपादने तया ते दान बोलिजे. स्वतःची सत्ता निवृत्त करून त्यावर परक्याची सत्ता स्थापन करणे याला दान असं म्हणतात. आणि ते दान तू जर केलं तर ते तुला 7 जन्म भेटल. ठीक आहे म्हणे, करा म्हणे हात पुढं. नारदजीने हात पुढं केला. जसा हात पुढं केला तसं या सत्यभामेनी तर पाणी सोडायला सुरुवात केली. नारदजी म्हणतात म्हण मी कृष्ण पत्नी, माझा पती गोपाल कृष्ण भगवंत आजपासून तुम्हाला दान करत आहे. कृष्ण अर्पण. खऱ्या अर्थाने कृष्णाला अर्पण तिनेच केलं होतं. आपण तर उगच फाटकी नोट देऊन कृष्ण अर्पण करतो. आता तिने तो संकल्प सोडला. नारदजीला मोठा आनंद झाला. बरं झालं म्हणे शिष्य भेटून गेला आपल्याला. नारद आणि आता ती सत्यभामा तिकडं एका पायरीवर येऊन बसली मस्तपैकी. ती तिचं काही तिच्या रूम मध्ये काही टीव्ही चालू असेल, पाहत असेल काही, बस तिथं. नारदजी आता कृष्णाच्या महालामध्ये गेले आणि कृष्णाला दंडवत केला. देवानी दंडवत केला नारदजीला. कस काय येणं केलं? आलो म्हणे तुमच्याकडं म्हणे असं छान. आता नारदजींनी देवाला सांगितलं म्हणे देवा आता तुम्ही या द्वारकेचे सम्राट राहिले नाही, चक्रवर्ती सम्राट राहिले नाही म्हणे तुम्ही. म्हणे मग तुम्ही आता माझे शिष्य झाले म्हणे. तुमच्या पत्नीने तुम्हाला दान करून टाकलेले. देव म्हणतात मग काय करावं लागेल आता? म्हणे आता माझ्या सोबत यावं लागेल म्हणे तुम्हाला. आपण दोघं गुरु शिष्य म्हणे. आता मी तुमचा गुरु तुम्ही माझे शिष्य म्हणे. आपण दोघं मस्त गुरु शिष्य फिरत जाऊ म्हणे. काढ म्हणे बाबा तो टोप, तो सोन्याचा टोप काढून टाक म्हणे. तो सोन्याचा टोप काढायला लावला नारदजीनी. काढला तो टोप. काढला तो टोप काढून घेतला. बरं जाऊ दे. हा राहू दे. आता ते नारदजी ते कृष्णाला घेऊन निघाले. त्याचा हात धरलेला आहे. कृष्णही मस्त आनंदाने त्या नारदजींच्या मागे निघाला. आणि त्या भानुमतीने त्या हळूहळू जा, तू बस तिथंच, तुम्ही डिस्टर्ब नका, तुम्ही नका बोलू मधी. नाही काही गरज नाही. आणि आता त्या जामवंतीने बघितलं ते नारदजी त्या कृष्णाला घेऊन निघालेले आहेत. आणि नारदजींना ती जामवंती विचारते, पुढे जाते जामवंती आणि नारदजीला विचारते, हो नारदजी कुठे चाललेत? आमच्या मालकाला घेऊन. नारदजी म्हणतात ते तुमचे मालक राहिले नाही, आता ते माझे शिष्य झाले. आम्ही दोघं गुरु शिष्य आहेत म्हणे. अहो म्हणे असं कसं काय? अहो म्हणे तुमच्या सवतीनी त्या सत्यभामेनी या कृष्णाला मला दान करून टाकलेलं आहे. असं कसं काय म्हणे? ती कोण आहे म्हणे दान करणारी? ते काय तिची एकट्याचे पतीत का? ही 16,107 बाया आहेत म्हणे. या साधा पसाराने वाढवला म्हणे त्या बाबांनी. आता ती घाबरून गेली धावत पळत. आता त्या सत्यभामेकडे आलेली ती आणि त्या सत्यभामेला विचारते, ती जाब विचारते, हा काय प्रकार आहे म्हणे? काय झालं म्हणे? सत्यभामा उठली तर दोघींचं जरासं भांडण झाल्यासारखं झालं, पण भांडल्या नाही त्या. सत्यभामा म्हणते झालं काय?
तू एवढी का बरं खवळून राहिली म्हणे मायावर. आणि आपल्या मालकाला घेऊन चालला तो ऋषी, तो जटाधारी बाबा. चला म्हणे पळा. आता या सगळ्या बाया पळायला त्याच्या माग. आता हे नारदजी चालले ते कृष्णाला घेऊन, त्याचा हात धरलेला त्या कृष्णाचा, आणि चालले ते पुढं. आणि या दोघही त्यांना थांबतात. ओ बाबा थांबा. ही सत्यभामा तर त्या नारदजीच्या पायावर पडली, आणि त्या नारदजींच्या पायावर डोकं ठेवून त्यांना विनंती करते की नारदजी थांबा, माझ्या विनंतीचा मान द्या, माझ्या मालकाला घेऊन जाऊ नका. नारदजी म्हणतात हे चांगलं नाही, दान केलेली कुठलीच गोष्ट परत भेटत नाही. हा आता चांगला कृष्ण आहे म्हणे, मी याला कसं काय सोडन म्हणे. ती म्हणे असं करू नका, तो काय माझा एकट्याचा नाहीये. हे पाहिलं ना म्हणे लटांबळ केवढं आहे, हे सगळे मला जगू देणार नाहीत म्हणे. म्हणे मग काय करायचं आता. नारदजी म्हणतात एक काम कर, याच्या ऐवजी तू मला याच्या भारोभार सुवर्ण दान कर म्हणे, तरच मी याला सोडन. म्हणे चालेल का, माझ्याकडे आहे म्हणे भरपूर. चालेल म्हणे, काय अडचण नाही. असं बी या काळ्याला घेऊन मी काय करणार आहे म्हणे. चालेल म्हणे, हरकत नाही. आता याच्या भारोभार म्हणजे मग आता तो तराजू त्या ठिकाणी मांडण्यात आला, आणि आता ही सगळी जण त्या तराजूकडे येत आहेत. रुक्मिणी माता मात्र आपल्या महालामध्ये बसलेली आहे, आणि त्या तराजूमध्ये त्या कन्हैयाला बसवण्यात आलं. आणि ते सगळे सोनं, हिरे, माणिक, मोती, रत्न सगळं ते सत्यभामेनी ते सगळं आणलेलं आहे. मग बसवा ना त्याच्यावर, बस बेटा. हा काय, हा हा तुम्ही बसवा घरी. आणि आता ते सगळं धन त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. आता तुम्ही आणलेली काल जी साखर आहे ती साखर जमा करायची आहे. जा चला तरुण मंडळी उठा, मागची तरुण मंडळी साखर जमा करा. चला महिला मंडळ आणा बरं ते साखरेचे पोते. कुठे ठेवलेले? आरामशीर बसू दे तिला, बसून घ्या खाली पहिले. हा इकडं आणून ठेवा, समोर आणून ठेवा, इथं समोर ठेवा, मग आपण तुला करूया. गोंधळ करू नका, व्यवस्थित द्या. एकदम म्हणजे असं याच्यामध्ये उचलाय. ते साखर सगळी इथं समोर ठेवा, तिथं कोणीही गोंधळ करू नका मंडळी. कार्यकर्ते मंडळी तिथं थांबतील, फक्त कार्यकर्ते थांबा तिथं, बाकीची मंडळी तिथं गोंधळ करू नका. हो हो गोंधळ करू नका. मध्ये गेला त्याला घेऊन शरद भाऊ 2 मिनिट.
हरी मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेव. गोण्या तिथं ठेवल्या ना, तिथं ठेवल्या बाजूला. एक दोन गोण्या तिथं ठेवा, जवळ जवळ ठेवून घ्या. जवळ ठेवा आणि सर्वांना दिसू द्या बरं का. पोरी तुम्ही व्यवस्थित उभे राहा, मला दिसू द्या इथून. आता त्या ठिकाणी त्या सत्यभामेने ते सगळं द्रव्य आणलं. हिरे माणिक मोती रत्न ते सगळे आणले, त्या तराजूमध्ये टाकले. आणि ते टाकल्यानंतर तिला वाटलं की आता आपण कृष्णाच्या बरोबर दिल्यानंतर आपला कृष्ण आपल्याला परत मिळेल. परंतु तो काही तोलल्या जात नव्हता. तिने नारदजींकडे पाहिलं. नारदजी आज आनंदात होते, खुश होते, त्यांना भरपूर भेटणार होतं. नारदजी म्हणे मी तर पूर्ण वसुली केल्याशिवाय तर काही जाणार नाही इथून. मी काय असा तसा बाबा नाही, मी पक्का बाबा आहे. माझं जेवढं सांगितलेलं आहे म्हणे मी तुम्हाला, हे तुम्हाला द्यावं लागल याच्या बरोबर, तेवढं तुम्ही घेणारच. तिला प्रश्न पडला नेमकं करायचं काय. एवढं सगळं त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे, परंतु काही होत नाही. आता प्रश्न पडलेला आहे सगळ्या त्या 16,107 पत्न्यांना प्रश्न पडलेला आहे की आता जर कृष्ण परमात्म्याच्या भारोभार आपण त्या नारदजींना ते धन ते द्रव्य जर आपण जर दिलं नाही ना, तर आपला पती परमेश्वर हा आपल्यापासून कायमचा दूर निघून जाईल. आणि आता त्या सगळ्या त्या सत्यभामेला म्हणतात, ती जामवंती, ती सत्या, ती लक्ष्मणा, त्या सगळ्या पत्न्या त्या सत्यभामेला सांगतायत, सत्यभामे वेड्यासारखं वागू नकोस, तुझा अहंकार बाजूला ठेव आणि माता रुक्मिणीचे चरण धर. माता रुक्मिणीला विनंती कर, माता रुक्मिणीला विनंती कर आणि माता रुक्मिणीला सांग की अशा अशा पद्धतीचं संकट आलेलं आहे आणि या संकटातून तुम्हाला आम्हाला दूर करायचंय. शेवटी नको तिथं जावं लागतंय पाया पडायला. तिचे काही पाय उचलल्या जात नाहीत, परंतु आता या सगळ्या जणी मागं लागल्या आणि म्हणून आता ही सत्यभामा आणि तिच्या बरोबर या सगळ्या असलेल्या त्या पत्न्या त्या रुक्मिणी मातेच्या त्या महालामध्ये जात आहेत बघा. आणि हात जोडून त्या रुक्मिणी मातेच्या समोर उभ्या आहेत. रुक्मिणी मातेला विनंती करत आहेत. काय म्हणतायत त्या? रुक्मिणी रुक्मिणी स्वस्तकच्या बसल्या उठा कीर्तना. हरी बोल. रुक्मिणी तुम्ही स्वस्तकच्या बसल्या उठा कीर्तना. रुक्मिणी तुम्ही स्वस्तकच्या बसल्या उठा कीर्तना.
रुक्मिणीला विनंती करतायत. रुक्मिणी माता म्हणते अगं पूर्वी झालं काय. आता रुक्मिणी माता उठून उभी राहिली आणि त्यांच्याशी ती चर्चा करते आहे आणि त्या तिघांची त्या चर्चा चालू आहे. काय प्रकार झाला नेमका आणि आता घडलेला मागचा हा सगळा वृत्तांत या जामवंतीने या सत्यभामेने तिला सांगितलेलं आहे की ती नारदजी नाही का देवर्षी ते आलेले होते आणि असा असा सगळा प्रकार घडला. त्यांच्या भारोभार ते धन द्रव्य मागतायत. काय करावं प्रश्न निर्माण झालेला आहे. जर आपण ते भारोभार जर द्रव्य दिलं नाही तर ते आपल्या प्रभू परमात्म्याला आपल्यापासून दूर घेऊन जाते. काय करावं सांगा ना. आणि आता रुक्मिणी माता म्हणते अगं पण तू हा प्रकार केला कोणी. त्यावेळेस ही सत्यभामा म्हणते की माझ्याकडून फार मोठा अपराध झाला. काय केलं तू. त्यावेळेस ती म्हणते ऐकुनी चटकन ब्राह्मण वाणी. ऐकुनी चटकन ब्राह्मण वाणी. ऐकुनी चटकन ब्राह्मण वाणी. ऐकुनी चटकन ब्राह्मण वाणी. अर्पण केला सारंग पाणी. अर्पण केला सारंग पाणी. उठा घेतला रुक्मिणी. तुम्ही स्वसंगा बसला. उठा घेतला रुक्मिणी. तुम्ही स्वसंगा बसला. उठा घेतला. आता माता रुक्मिणी त्यांना विचारते मग तुम्ही काही केलं का. काही त्यासाठी प्रयत्न केले का. त्यावेळेस त्या म्हणतात काय करावे काही कळेना. काय करावे काही कळेना. काय करावे काही कळेना. काय करावे काही कळेना. मग आम्ही शरण जावे कोणा. मग आम्ही शरण जावे कोणा. चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कसा बसल्या. उठा घेतला रुक्मिणी तुम्ही स्वस्तकाच्या बसल्या. उठा घेतला. या लीळेच्या माध्यमातून श्रद्धेमध्ये किती मोठी ताकद आहे. भक्तामध्ये केवढी मोठी ताकद आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि आता माता रुक्मिणी त्या सत्यभामेकडे पाहते आणि त्या सत्यभामेला म्हणते की प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये पैशाने विकत घेता येत नाही. लक्षात घे. त्यासाठी श्रद्धा सुद्धा फार महत्वाची आहे. आणि आता ते तुळशी पत्र ती तिच्या अंगणामध्ये असलेली ती तुळशी आणि त्या तुळशीचं ते पत्र हातामध्ये घेते आहे. आणि ते तुळशी पत्र घेऊन आता ती त्या तुले जवळ जाते आहे. या सगळ्या तिच्या मागे मागे जात आहेत. थांबा हा उभे राहा तिथं. हा
माता रुक्मिणीने ते तुळशी पत्र त्या पारड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि बघतात तर काय माधव झाला बरोबरीचा माधव झाला बरोबरीचा मोठा घेतला तुम्ही स्वसच्या बसल्या उठाई करा तुम्ही स्वसच्या बसल्या उठाई करा उठाई करा. अशा पद्धतीने ते बरोबरीचं देवाच्या बरोबरीचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. राहुल भाऊ इकडे या तुम्ही 2 मिनिटं. नारदजींना ते सगळं धन मिळालं आणि नारदजी आनंदामध्ये नाचत नाचत आकाश मार्गे निघून गेले. थांब रे, थांबा तिथे जाऊन. बस इथे. नाव सांगा. त्यांनी या ठिकाणी 1 नंबर ज्यांनी या ठिकाणी युधिष्ठिराचं पात्र केलेलं आहे, उभे राहून सगळ्यांना दंडोत करा हात जोडून. हे बघा, हे युधिष्ठिर आहे. यांनी युधिष्ठिराचं पात्र केलेलं आहे. असे आपले आजच्या या कथेचे युधिष्ठिर असलेले नाव यांचं काय ना सद्भक्त श्री राजेश भाऊ नवाळे. त्यानंतर भीमाचं ज्यांनी पात्र केलेलं आहे, भीमदादाचं सद्भक्त श्री मोहन भाऊ घुगे सद्भक्त श्री मोहन भाऊ घुगे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ते तिकडं कोण आहे बाबा? आले का? या इकडं. ज्यांनी बाबाचं पात्र केलं ऋषीचं गंधमादन, असे आपले ऋषी हेमंत भाऊ कांगणे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर नारदजींचं पात्र ज्यांनी केलं, असे आपले नारदजी प्रणव भाऊ उगले. त्यानंतर माता रुक्मिणी, पायलताई ढाकणे, सत्यभामा, तृप्तीताई ढाकणे. त्यानंतर आपल्या जामवंतीचा रोल केलाय त्यांनी स्नेहलताई उगले. आणि देवाचं ज्यांनी रोल केलेलं आहे गोपालकृष्णाचं अश्विनी कथार. असे हे सगळे कलाकार. आणि यांना सगळ्यांना सत्यभामा सांगितले ना तर अशा पद्धतीचे हे सगळे कलाकार ज्यांनी सजवले, असे आमचे मेकअप आर्टिस्ट, वेशभूषाकार सद्भक्त श्री करण भाऊ अमरावती यांच्यासाठी जबरदस्त जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आजची कथा या ठिकाणी संपली. हे जाहीर करण्या अगोदर काही सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत. उद्या कार्यक्रम आहे, कथेचा 7वा आणि शेवटचा दिवस आहे. उद्या 3:30 वाजता देवाची पालखी याच ठिकाणाहून निघणार आहे. गावामध्ये भगवान गोपालकृष्णाची भव्य दिव्य मिरवणूक. उद्या अष्टमी आहे आणि अष्टमीची मिरवणूक गावामध्ये होणार आहे. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर उद्या संध्याकाळी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर श्रीमद भागवत कथा आपली दररोजच्या नियमाप्रमाणे उद्याची कथा या ठिकाणी संपन्न होईल. आणि उद्याच्या कथेला येताना पालखी पूजनासाठी जास्तीत जास्त मंडळींनी जोडीने हजर राहायचंय. रांगोळ्या पाडायच्या आहेत आपल्या घराच्या समोर. जे गावातले मंडळी, गावात ज्यांचे घर आहेत त्यांनी घराच्या समोर रांगोळ्या पाडा, स्वागत करा, आनंदोत्सव साजरा करायचा आहे. आणि उद्या सगळ्यांनी येताना एक मेणबत्ती व्यवस्था केली का तुम्ही? काही गरज नाही ना? मेणबत्ती आणलेली आहे. जर तुम्हाला आणायची असेल तर दिवे आणू शकता.